तर आता आम्ही आलेलो आहोत सप्तशृंगी वणी या ठिकाणी. तर आता आम्ही दर्शनाला चाललेलो आहोत. आता वाजले दुपारचे 2 वाजले. 2 आज्ञा कुठे चालली तू? आज्ञा डोंगरावर चालली आहे. चला आता आपण पुढे. हा तू विमानात चालली ना का ट्रेन मध्ये चालली? चला आता आपण बघूया दर्शन कसं होते आमचं. हा रोपवे आणि मंदिराकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. पार्किंग दुसऱ्या ठिकाणी लावल्यामुळे थोडं चालावं लागते आम्हाला. हा आहे सप्तशृंगी गड जो नांदुरी गावाजवळ नाशिक येथे वसलेला आहे. तर ही रोपवेची लाईन होती आणि त्यानंतर रोपवेला आतमध्ये जाण्यासाठी पण वेगळी लाईन होती. तर सॅटर्डे संडे तर खूप प्रचंड गर्दी असते आणि आम्ही रविवारी गेलो होतो आणि आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की साधारण तिकीट काढण्यापासून ते रोपवे मध्ये जाऊन वणीच्या मंदिरात जाईपर्यंत 3 तास साधारण लागणार होते. तरी आम्ही रोपवेनेच गेलो. देवीचं दर्शन घेण्यासाठी पायऱ्याने पण जाऊ शकतो. तिकडे 472 पायऱ्या आहेत आणि हे दुसरं ऑप्शन आहे जे रोपवे आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी येथे हे सप्तशृंगी मातेचं देवस्थान आहे. महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या 3.5 पीठांपैकी हे आद्यशक्तीपीठ आहे. देवीचं मंदिर सकाळी 5ला उघडतं आणि संध्याकाळी 8ला बंद होतं. पौराणिक कथानुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असं वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासूर नावाचा राक्षस माजला होता. त्याने सरळ स्वर्गात आक्रमण करून इंद्र तिथून हुसकावून लावले. तो ब्रह्मा विष्णू महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला. त्या दिगाने आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली व तेज आंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासूर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा तिथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाळ्यातून मुक्त केले अशी कथा आहे. हे 4th सेक्शन आहे. तिथे आता डायरेक्ट देवळाच्या इथे लिफ्ट येणार आणि मग तो जाणार आहे. मंदिराच्या पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत जाण्यासाठी आम्ही रोपवेने गेलो. तर तिथे जाण्यासाठी आम्हाला फक्त 2 मिनिटं लागले आणि तो हा प्रवास आहे. देवीचे 18 भुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळाले आम्हाला. ही देवीची स्वयंभू मूर्ती आहे. येथे गाभाऱ्याला शक्तीद्वार आहेत. तर पहिलं शक्तिद्वार, नंतर सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या 3 दरवाज्यातून देवीचं दर्शन आपल्यास घडते. देवीची मूर्ती ही 9 फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिपलेली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केलेली आहे. देवीला 11वा साडी किंवा शालू लागतो. डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले व नथ आहे. तसेच गळ्यात पुतळ्या मंगळसूत्र घातले आहे. कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे 5-6 तासांनी. आता आम्ही खाली उतरतोय. आज्ञा खूप कंटाळली. चला. तुम्हाला सप्तशृंगी देवीचं दर्शन कसं वाटलं हे आम्हाला व्हिडिओ मार्फत नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट